नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण उपासाचे शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. तर इथं आपण आता साहित्य बघूया. इथं मी दाण्याचा कूट घेतला आहे बारीक, मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे. गुळाची पावडर आहे. तुम्ही तूप लागेल आपल्याला आवश्यकतेनुसार. तर आता आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर इथं बाऊल घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत. चांगले खरपूस भाजून घ्यायचे. गार झाले की मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट आणि गूळ घालूया. कितपत तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करूया. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथं मी छान मिक्स करून घ्यायचे हाताने. कमी जास्त पण तुम्ही करू शकता. मी इथे प्रमाण घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट 1/2 किलो आणि गूळ पावडर पण 1/2 किलो घेतलेली आहे. तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत. तूप टाकूया. दोन चमचे तूप टाकलेलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून आणि त्याचे तुम्ही इथं पाहू शकताय. मी काय झालं, लाडू होत नव्हते, मग मिक्सरला बारीक केले अजून, म्हणजे जेणेकरून ते छान आपले वळल्या जातील. तर आता हे छान मिक्स केलेलं आहे. मिक्स करूया. आता आपण लाडू बनवूया. हां, आता बरोबर होत आहे. पाहू शकताय असा मस्त आपल्याला लाडू बनवून घ्यायचा आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असे आपण करूया सगळे. खूप छान होतात हे लाडू. पाहू शकताय दुसरा पण छान बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण लाडू बनवून घेऊया. तर इथं पाहू शकताय आपले मस्त शेंगदाणा आणि गुळाचे लाडू रेडी झालेले आहेत. उपवासाचे असं नाही, तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता, मधल्या वेळेत पण खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता, लहान मुलांना मोठ्यांना पण. खूप छान आणि पौष्टिक पण असतात हे शेंगदाणा लाडू. तर अशा पद्धतीने आपले हे लाडू रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला मी एक करून दाखवते कसा झाला आहे तो लाडू. पाहू शकताय. हा एकदम मस्त झाला आहे. खाऊन बघूया आपण कसं झालं ते. मस्त झालेला आहे. एकदम पौष्टिक आहे. चव पण खूप छान आली आहे. आणि तुपाचा थोडासा वापर तुम्ही कराच, आणि तुपाने खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने आपले लाडू, उपासाचे शेंगदाण्याचे लाडू रेडी झालेले आहेत. तसं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.